परिवर्तन घडवून आणण्यासाठी एक परिवर्तनाचं माध्यम म्हणून मी मुळात आधी साहित्याकडे पाहते आणि माझं स्वतःचं जे साहित्यिक लिखाण किंवा कवितेचं लिखाण किंवा अजून जे जे मी काय लिहिते ते एक मी चळवळीतली कार्य करते हे माझ्या डोक्यात असतं आणि चळवळीत परिवर्तनाचं काम करतानाचे अनेक माध्यमं आहेत त्याच्यातलं हे एक माध्यम म्हणूनच मी लेखनाकडे बघते. माणसाने माणूस म्हणून पहिल्यांदा स्वतःकडे बघायला पाहिजे. या मूल्यांची रुजवणूक करणं हे मी माझं अगदी कर्तव्य मानते एक आंबेडकरी विचारांची पुरस्कृती म्हणून आणि ते पोचवणं हे मला आवश्यक वाटतं. दलित कवयित्रींची जी कविता सुरू झाली ना तर त्यावेळेला फक्त एक वेदनेला हुंकार हे एवढं सीमित स्वरूप त्याला होतं असं मला वाटतं. हळूहळू त्याच्यामध्ये अजून एक म्हणजे काय म्हणायचं त्याला की प्रगल्भता त्याच्यामध्ये यायला लागली आणि मग त्याच्यामध्ये एक नकार किंवा विद्रोह आणि त्याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की जेव्हा आंबेडकरी विचारांची अधिक ओळख या कवयित्रींना किंवा या लेखिकांना व्हायला लागली तसतसं त्याच्यामध्ये आता हळूहळू ती मूल्य आपल्याला दिसतात. म्हणजे आता आमची एक कविता मोरवणकर म्हणून कवयित्री आहे तर तिच्या कवितेवर लेकीला ती सांगते आहे मुक्ता नावाची तिची कविता आहे तर त्या कवितेवर मी आत्ताच 2 आठवड्यांपूर्वी त्याच्यावर आलेलं आहे की ती आपल्या लेकीला सांगते आहे की तू या जगामध्ये जगत असताना तुला कशा पद्धतीने तुझं व्यक्तिमत्व चिरडण्याचा प्रयत्न करेल समाज आणि त्यावेळेला तुला कसं उभं राहायचं आहे. तर भारतीय संविधानाने स्त्रीला दिलेलं जे स्वातंत्र्य आहे माणूस म्हणून जगण्याचं जे स्वातंत्र्य दिलेलं आहे ते विचार तिथे अधोरेखित होतात. मग हे अशा पद्धतीने म्हणजे मानवतेची जी मूल्ये आहेत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फुलेंनी सांगितलेली आहे सावित्रीबाई फुलेंच्या लिखाणामध्ये आपल्याला दिसतात तर ती मूल्य यायला पाहिजेत आणि ही जी मूल्ये आहेत ही मूल्य फक्त एक दलित एवढाच हा स्पेस त्याच्यामध्ये ही मावत नाही आहे तर एक मानवता हा जो संपूर्ण विश्वव्यापी अशी जी संकल्पना आहे त्या संकल्पनेशी नातं जोडणारी आहे आणि मला वाटतं अगदी दलित कवयित्री म्हणून बिरुद घेऊन लिखाणाला सुरुवात झाली खरी पण आता ही जी वाट आहे हा जो प्रवास आहे हा पूर्णपणे एका विश्वातली घटक विश्वातल्या मानवतेला जपणारी अशी एक लेखिका किंवा कवयित्री म्हणून ते लेखन व्हायला पाहिजे असं मला वाटतं. मी स्वतः त्यासाठी मात्र अगदी जाणीवपूर्वक प्रयत्न करते आणि तसंच लिहिते माझ्या लेखनात. बाबासाहेबांची ग्रंथ वाचली, बुद्ध धम्म वाचलं, संविधान वाचलं, हुवेर शुद्राज आणि त्याच्यावर आणि हे पुस्तक वाचल्यानंतर ह्या बुद्ध आणि धम्माचा प्रभाव माझ्या मनावर एवढा जास्त झाला की मग मला ह्या कविता सुचायला लागल्या. आता अनेक ठिकाणी ज्या ज्या प्रतिमा आहेत ना तर त्या मला त्या बुद्ध धम्मातल्याच प्रतिमा आहेत त्या ठिकाणी आणि मग एकंदरच बुद्ध तत्त्वज्ञानाची जी ओळख झाली किंवा धम्म म्हणजे काय धर्म म्हणजे काय धम्मामध्ये काय वैशिष्ट्य आहे त्याच्यामधलं पंचशील अष्टांग मार्ग 10 पारमिता किंवा मग त्यांचं जे काही निब्बाण अवस्था या सर्व याची ओळख मला अर्थात वाचन केल्यानंतरच झाली आणि मग त्यामधून मग मला या कविता लिहाव्याशा वाटल्या. ही मुख्य प्रेरणा म्हणजे बाबासाहेबांचे विचार आणि माझ्या आईचं ओरिजिनल असं कविमन त्याच्यातून मला ही कविता सुद्धा काव्य प्रेरणा झाली. तुमच्या देव्या घेऊन जा, तुमच्या शिव्या घेऊन जा, तुमच्या जाती घेऊन जा, पाहिजे असल्यास आमच्या पांढऱ्या वेळुवनात येऊन जा, पाहिजे असल्यास आमच्या पांढऱ्या वेळुवनात येऊन जा. प्रश्नच नाही. बाबासाहेब हे पहिल्यांदा आमचं प्रेरणास्थळ बाबासाहेबच आहेत ना की ज्या बाबासाहेबांनी आम्हाला चिखलातून उठून कमळं कशी हे होतात तसं आम्हाला नवीन जीवन दिलं, नवीन हे दिलं. माणूस हा केंद्रस्थानी मानूनच हे केलं ना बुद्धाच्या ह्याच्याप्रमाणे तत्त्वज्ञानाप्रमाणे. काही इथं हिंदू धर्मात आम्हाला काही किंमत नव्हती, काहीच हे नव्हतं. स्त्रियांचा तो विचारच नको की मनुस्मृतीमध्ये किती घाणेरडं म्हणजे फक्त दलित नाही की सर्वच म्हणजे पूर्ण
स्त्री जातीलाच इतकं हे केलेलं होतं ते नीच म्हणून माणूस असते अक्षरशः. तर त्याच ती काय झालं की मग पेपरमध्ये यायला लागलं की बाबा ब्राह्मणगाव, शिरसगाव इकडे वगैरे ह्या ठिकाणी दलित स्त्रियांचे अत्याचार होतात, नगरात दिंड काढली जाते, वाडे जाळले जातात, पिकं जाळली जातात किंवा हे होतात. आणि त्यावेळी म्हणजे असं वाटलं की अरे आपण काय लिहितो, आपण ह्या प्रेमाच्या कविता लिहितो, निसर्गाच्या कविता लिहितो, ह्याच्या कविता लिहितो, पण ह्या बहिणींचे हुंदके मला ऐकायला लागले, त्यांचा आक्रोश, त्यांची परिस्थिती, त्यांचा असहाय्यता. आणि दुसरं म्हणजे की त्यांना पाठिंबा नाही, कारण दलित पुरुषच इतकं हे होतं त्यावेळी, तर मग स्त्रियांच्या जवळ तर काहीच नव्हतं ना हे. आणि दुसरं म्हणजे बळ नाही. गावामध्ये महारवाडा बाजूला असायचा, त्या महारवाड्यामध्ये काय तेवढे थोडेसेच असायचे, मराठ्यांचा समाज जास्त असायचा. मग त्यामुळे त्यांना राहायचं, अजूनही तीच परिस्थिती आहे, अजून काही बदललेलं नाही आहे असं मला वाटतं. की उलट मध्ये बरं होतं ते, आता उलट राजकारणाने जास्त ते हे केलेलं आहे. हां, तर खूप चांगल्या कविता, आता इतक्या मुली छान कविता करतात ना आता. ही संध्या रंगारी आहे, छाया कोरगावकर आहे, उषा मोरे किंवा ज्योती लांजेवार आहे. ते ज्योती लांजेवार आम्ही जरा थोडेसे अशा एका ह्याच्यातल्या आहेत थोड्याशा, म्हणजे आणि असं म्हणजे सामाजिक. आता तरुण मुलींना दोन्ही भावना असतात, एक प्रेम भावना, निसर्ग भावना, तशा पण असतात. पण आमच्यावर असा आरोप केला की तुम्ही फक्त रडतच राहता किंवा तुम्ही फक्त आक्रोशच करता, की आम्हालासुद्धा म्हणजे आम्हालासुद्धा भावना आहे, आमच्या मुलींनासुद्धा प्रेमाचा अधिकार आहे, नाही असते. पण आमचा आवाज तिथपर्यंत पोचायला पाहिजे ना, की तुमच्या अन्याय होत नाही, तुम्ही सगळं म्हणजे काल्पनिक लिहिता, पण आम्ही जे लिहितो ते आमचं म्हणजे अस्सल आहे, म्हणजे आमचा सकस हा अनुभव आहे ना, हा सकस आहे, हा कुणी कल्पना केलेला किंवा कसा नाही आहे, म्हणून तो आतून आलेला आवाज आहे, आतून आलेला हुंदका आहे ह्या बाकीचं सगळं सामाजिक. तर ह्या मुलींनीसुद्धा आता की सामाजिक तर लिहा, पण बाकीचं पण तुम्ही लिहू शकता ना. हल्ली प्रत्येक क्षेत्रात दलित स्त्री पण प्रत्येक क्षेत्रात आलेली, तिचा उत्कर्ष झाला आहे. पण गाव पातळीवर किंवा ग्रामीण पातळीवर अजूनही ते दुःख आहे, ते अजून तशा समस्या आहे. मुळात म्हणजे पोटाची भूक हिचं जास्तच आहे. इथं झोपडपट्ट्यात दलित स्त्रियांना सुद्धा ते आहे. आता पाऊस नाही म्हटलं गावाला किती होतं, पण पावसाचा तरी 4 महिन्याचा अंदाज असतो, पण गावच्या ठिकाणी किंवा ह्या गरीब झोपडपट्टीमधली पावसाचं पाणी पडतं ते आपल्याला कळतं, पण डोळ्यातलं पाणी जे येतं ते लोकांना दिसत नाही. आणि दिसत असून सुद्धा म्हणजे त्यांना हे वाटत नाही की हा किती आहे, त्यांचे हाल किती आहेत किंवा त्यांची परिस्थिती किती आहे, गरिबीने किती नाडलेले आहेत. आणि मुळात म्हणजे अंधश्रद्धा पण तशी खूप आहे आमच्याकडे, अजूनही लोक देवाला वगैरे सगळं हे करतात वगैरे. तर ह्या माझा असा विचार आहे की नवीन ज्या मुली आलेल्या आहेत ना, तर मी मध्ये 2-3 ठिकाणी पण मी बोललेले आहे की जसं हे पुण्याला स्त्री अभ्यास केंद्र आहे, तसं दलित स्त्री अभ्यास केंद्र तयार झालं पाहिजे. आणि ह्या मुलींनी किंवा आमच्यासारख्यांनी, आम्ही तर मागे, आता ह्या पुढच्या पिढीने हे करायला पाहिजे की असे अभ्यास केंद्र ठिकठिकाणी झाली पाहिजेत. स्त्रियांच्या समस्या, स्त्रियांच्या मग जे आता अत्याचार होतात त्याच्यावर उपाय काय करायचा, त्याच्यावर आपण आंदोलनं कशी करायची, की त्यावेळी आपण लढा कसा द्यायचा. तर म्हणजे न्याय मिळायचा, न्याय मिळतच नाही आहे अजून, बाकीच्या स्त्रियांनासुद्धा मिळत नाही, तर आम्ही तर लांबच राहिलेलो आहे. तर त्यामुळे न्यायासाठी झगडा दिला पाहिजे. आणि ह्या विखुरलेल्या संस्था आहेत ना, सगळ्यांनी संघटित व्हायला पाहिजे. जेव्हा ह्या स्त्रिया संघटित होतील तेव्हा दलित स्त्रीची शक्ती, म्हणजे एक शक्तिस्थान म्हणून दलित स्त्री पुढे आली पाहिजे. आणि त्यासाठी ह्या नवीन मुलींनी प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं. ही माझी फिर्याद आमच्या कर्मठ संस्कृतीची आहे, जिने आम्हाला बंद कोठडीत कैद केलं आहे, जिने आम्हाला बहिष्कृत आयुष्याचे दान दिलेलं आहे. जिथला वारा आम्हाला परक्यासारखा वागवतो आणि जिथल्या मातीमध्ये आमचे बीज अव्हेरले जाते, जिथला पाऊस आम्हाला फक्त दुष्काळात देतो आणि जिथलं पाणी आमच्याशी मृगजळाचा जीव घेऊन एक खेळ खेळतं. हे जहर मिसळलेलं अशुद्ध जीवन आम्ही नाकारत आहोत. या क्रूर शापातून मुक्त होण्यासाठी उज्ज्वल अशी मंगल प्रभात तुम्ही तरी द्याल का? नको हो, तुमच्या न्यायालयात मी फिर्याद आणली आहे, तुम्ही तरी मला न्याय द्याल का? तुम्ही तरी मला न्याय द्याल.
आहे आता बाबासाहेब आंबेडकर किंवा फुले, सावित्रीबाई फुले असतील, महात्मा फुले, तर यांचे विचार वाचल्यानंतर एक त्यांनी समाजाचं जे काही म्हणजे समाजामध्ये जो बदल घडवून आणलेला आहे आणि त्या बदलाला एक मुक्ता साळवे ही मुलगी त्या अँगलने पाहते, त्या विचाराने पाहते. तर तिलाही कुठेतरी तिचा जो निबंध वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्यावेळची परिस्थिती कशी होती आणि ती कोणत्या पद्धतीने विचार करते आणि ती जो विचार करते तो आजच्या काळामध्ये खरंच आजची तरुण पिढी आहे ती करते का तो विचार, तर तो करताना कोणी दिसत नाही आहे, तितकासा त्याच्यामध्ये बदल होताना दिसत नाही आहे. एक मुलगी आहे ती सरळ देवाला प्रश्न विचारते की मी म्हणजे असा देव मी का मानू, या म्हणजे एका धर्माला ती प्रश्न विचारते की मी असा धर्म का मानू की ज्या धर्मामध्ये आम्हाला माणसासारखी वागणूक मिळत नाही आहे. तर त्या सगळ्या विचारांनी मला इतकं म्हणजे मी प्रभावित झाले, मला प्रेरणा मिळाली की नाही आपण काहीतरी केलं पाहिजे. तिने मुक्तपणे आपले विचार मांडलेले आहेत, तसं मलाही मुक्तपणे विचार मांडता आले पाहिजे. आणि त्या अनुषंगाने मग तो निबंध आणि मग तिच्यावरती त्या काळातला जो म्हणजे वातावरण होतं त्या काळातलं, तर त्या वातावरणाशी समरस होऊन तिने कुठल्या भावना व्यक्त केल्या तर त्या मी कवितेतून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रेनमध्ये बसतात माणसं एकमेकांना चिकटून, तेव्हा विसरली जाते जात घरी जाण्याच्या घाईत. ट्रेनमध्ये बसतात माणसं एकमेकांना चिकटून, तेव्हा विसरली जाते जात घरी जाण्याच्या घाईत. श्वास मिसळतात श्वासात अगदी बिनधास्तपणे, कारण त्यांना भीती नसते सावली पडण्याची. घाम ठिपकत असतो कपाळावरून गालावरून अगदी सर्वांगातून, तरीही ट्रेनमध्ये बसतात माणसं एकमेकांना चिकटून, तेव्हा विसरली जाते जात घरी जाण्याच्या घाईत. मनाला समाधान वाटतं, मन शहारतं मोहरतं अगदी फुलतंही. निदान इथे तरी जात विसरता येते हे पाहून मीही चिकटून बसते बाजूच्या जातीला नव्हे तिच्यातील माणसाला. आणि मग ट्रेन चालू लागते पुढे पुढे, जात विसरलेल्या माणसांना घेऊन समतेच्या मार्गाकडे, जात विसरलेल्या माणसांना घेऊन समतेच्या मार्गाकडे. आम्ही पण त्याच पद्धतीने पाहत आहोत की हे दुःख मांडण्यासाठी आम्हाला काहीतरी करावं लागते. शब्दाचं हे काय प्रयोजन आहे शब्दांचं, आणि त्या आता लोकांनी कविता म्हणत आहेत तो भाग निराळा, आणि त्या कविता म्हणत पण नाही, एक आमचं दुःखच आहे, त्या वेगळ्या पद्धतीने मांडत आहोत. तर त्याच्यामुळे आम्ही त्यांना ते आपलं म्हणून मानतो. त्यांचं दुःख असेल किंवा आमचं आदिवासींचं दुःख असेल, एक माणूस म्हणून आम्ही दोघं एका पातळीवर आहोत त्या दुःखाच्या. मी वनकन्या आदिम कुळातली, वसंत बहरात नाचणारं माझं वैभव संपन्न तरुणपण. मी शानबापा घरची रातराणी संगीच्या स्वप्नातली, कालचा नक्षली हमला, रोखलेल्या बंदुका, उद्ध्वस्त गणगोत, माझ्या अब्रूवर धांगडधिंग. आज मी त्यांची द्रौपदी. अहो महिला संघटनांवाल्यांनो, माझा आवाज ऐकू येतो कुणाला? मला बँडेड क्वीन होण्यापासून रोखता का कोणी? समाजाला जी परिस्थिती भोगावी लागली किंवा जो सभोवतालचा परिसर आहे किंवा माझी कौटुंबिक परिस्थिती ही थोडीशी माझ्या काव्यलेखनाला जबाबदार आहे. हल्लीच्या आपल्या ज्या मुली लिहित आहेत कवयित्री नवीन, ते छान लिहित आहेत, प्रश्नच नाही. आणि लिखाणात ते त्यांचं पद्धत पण चांगली आहे. तसं आमच्यासारखं सरळ सोट लिहत नाहीत त्या, म्हणजे रूपकात्मक वगैरे असं छान लिहितात. पण त्यांनी लिहिताना हे पण भान ठेवलं पाहिजे की केवळ दुसऱ्यावर टीकाच आपल्याला करायची नाही, तर आपल्या भगिनींना किंवा आपल्या समाजातल्या ज्या महिला आहेत त्यांनाही चांगल्या पद्धतीने कसं उद्बोधन होईल किंवा कशा प्रकारे आपला इतिहास पुढे
इतिहासाची जाण ठेवून पुढचं पाऊल आपल्याला कसं टाकायचं आहे याचं थोडंसं भान ठेवून त्यांनी लिहिलं तर चांगलं आहे. किंवा आजकाल तर बरेच प्रश्न आहेत आणि त्या लिहितात आहे, त्या स्त्री भ्रूण हत्याचं वगैरे आहे किंवा याचं मुलींचं आता तसं पाहिलं तर उलट आपल्या समाजात इतर वरच्या समाजापेक्षा आपल्या जे दलित आपण जो म्हणतो त्याच्यात आपल्या स्त्रिया उलट जास्त हे आहेत, करारी आहेत, जास्त धाडशी आहेत आणि बिनधास्तपणे त्या लिहू शकतात, बोलू शकतात. तर तशा तऱ्हेचं चांगलं आहे. आता चांगल्या लिहितात त्या, प्रश्नच नाही. पण त्यांनी असंही लिहावं की आता जो समाजापासून काही सुशिक्षित मंडळी किंवा आपल्या सुशिक्षित स्त्रिया ज्या बाबासाहेबांनी सांगितलेल्या ध्येय धोरणाच्या किंवा जो मार्ग दाखवला आहे त्याच्या बाजूने जरा फटकून इतर संस्कृतीशी समरस होऊ पाहत आहेत, ते कुठेतरी थांबलं पाहिजे. तुम्ही मिसळलंच पाहिजे, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. पण जाणीव ठेवा, आपल्या भूतकाळाची देखील जाणीव ठेवून आणि त्या कृतज्ञता ठेवून पुढे पाऊल टाकावं असं. कवितेच्या बरोबरच दुसरा एक मला खूप आवडणारा साहित्य प्रकार म्हणजे ललित. मला स्वतःला ललित खूप आवडतं आणि ज्यांचं ललित लेखन वाचनात येईल ते मी वाचत असते. मला स्वतःला ते आवडतं. कदाचित ललित हा प्रकार कवितेशी साधर्म्य असणार असेल म्हणून असेल, पण मला ललित आवडतं आणि मी स्वतः लिहिते. भविष्यकाळात किती लिहीन माहीत नाही, पण ललित लिहीन एवढं निश्चित. असं काही ठरवून वाङ्मयीन प्रवास वगैरे मला नाही सांगता येणार. मला स्वतःला असं वाटतं की किती लिहिलं हे फारसं महत्त्वाचं नाही. म्हणजे तुमच्या नावावर किती पुस्तकं आहेत, तुम्हाला किती पुरस्कार मिळाले, ह्या सगळ्या पापी गौण आहेत. तुम्ही लिहिता ते किती लोकांच्या अंतःकरणाला भिडतं, लोकांना ती कविता आपली किती वाढते. म्हणजे समोरच्या कवीनं जे मांडलं ते माझंच आहे, समोरच्या कवीचा आनंद हा माझाच आहे, समोरच्या कवीचं दुःख हे माझंच आहे, असं किती वाटतं हे महत्त्वाचं. आणि म्हणून मी स्वतः किती लिहीन, किती प्रमाणात लिहीन माहिती नाही, पण जेवढं लिहीन तेवढं निश्चित मनापासून लिहीन. म्हणजे एवढं मी आत्ता सांगू शकते. स्त्रीविषयक ज्या कविता असतात ना त्या मला आणखीन जास्त आवडतात असं. आणि स्त्रीला आपण आता म्हणजे दलितच म्हणतो आहे, पण तरी पण आता खूप पुढे जाऊन मला असं वाटतं की स्त्री ही दलित या शब्दाने हे होऊ नये. ती आता तेवढी सबल होत आहे आणि झालं पाहिजे त्यांनी. हा म्हणजे दलित हा जो भागामध्ये जे स्त्रीला आपण घेतला आहे, स्त्री हा घटक, तर हा राहू नये. आता इतकं त्यांनी आता म्हणजे पुढे हे केलं आणि तसं लिहितात स्त्रिया. मग ते कविता मोरवणकरची कविता मी वाचते किंवा उर्मिलाताईंचं मी ते आयदान वगैरे वाचलेलं आहे. आणि आणखी बऱ्याच आपल्या अशा कवित्री आहेत की त्यांच्यातनं म्हणजे स्त्रीविषयक जाणीवा पण कळतात किंवा समाजाबद्दल की आपल्या अवतीभोवती हे काय चाललेलं आहे. आणि जास्त करून म्हणजे अजूनही पुरुष प्रधानच कसं आहे याची जाणीव मला जास्त त्या स्त्रीविषयक कवितेतनं होते. मग ती दलित असू दे किंवा आणखीन दुसरी कविता, स्त्रीविषयक जाणीवेच्या कविता मला खूप भावतात. जात माझी जात मला कळलीच नव्हती बरेच दिवस, माझी जात मला कळलीच नव्हती बरेच दिवस. वाटत होते मी मुलगी पित्याची, बहीण भावाची, पत्नी नवऱ्याची, आई मुलाची. पण वर्षानुवर्षे पुरुष सांगत आहे चल हट, तू स्त्री जातीची, तू स्त्री जातीची, तू स्त्री जातीची. अर्धशतकाचा प्रवास झाला, धम्म क्रांतीचे विस्मरणकारे. अर्धशतकाचा प्रवास झाला, धम्म क्रांतीचे विस्मरणकारे. शतकाकडे आगे कूच आपली, शतकाकडे आगे कूच आपली, दूर दूर विभक्तकारे. शतकाकडे आगे कूच आपली, दूर दूर विभक्तकारे. एकतेची शक्ती आपुली, एकतेची शक्ती आपुली, प्रस्थापितांना धडकी भारी.
एकतेची शक्ती आपली प्रस्थापितांना धडकी भारी. कैसे करती मग जुलूम जबरी, कैसे करती मग जुलूम जबरी, एकतेस आमच्या ही खरी शक्ती. कैसे करती मग जुलूम जबरी, एकतेस आमच्या ही शक्ती खरी. या बाबांनो, या नेत्यांनो, या बाबांनो, या नेत्यांनो, समाजाला कवेत घ्या रे. या बाबांनो, या नेत्यांनो, समाजाला कवेत घ्या रे. समाजात बघता, एकंदरीत समाजात बघता, आजूबाजूचं निरीक्षण करता, ते जातीयता, राजकारण हे अक्षरशः म्हणजे एवढं मनस्ताप देणारं आहे की मला जी घुसमट आहे ती बाहेर आल्यावाचून राहत नाही आणि तीच कवितेतून व्यक्त होत राहते, म्हणजे शब्दातून व्यक्त होत राहते. खत प्रत्येक ताऱ्यास तू दिसतोस चमकताना, काळोखाला तव ज्ञानाच्या प्रकाशाने तू करतोस गौतम. तू हरेक जीवनातील अंधार दूर करत बोधिवृक्षाची पाने रुजवलीस. आमच्या मनात सळसळणाऱ्या प्रत्येक पानापानातून आता एकच आवाज येतो, बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी. फुले शाहू आंबेडकर विचारानं प्रेरित झालेल्याच माझ्या कविता आहेत. आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता ह्या सगळ्या याला निगडीत माझ्या कविता आहेत. आणि पुन्हा स्त्री पुरुष समानता आपण बोलतोय किंवा स्त्रीमुक्ती हवी हे पण आपण बोलतोय, परंतु माझ्या मते स्त्री आणि पुरुष हे निसर्ग चक्रातील दोन्हीही समान अस्तित्व आहे. या ठिकाणी श्रेष्ठ आणि कनिष्ठ असं काहीही नसतं, परंतु इथं सामाजिकदृष्ट्या जी काही भारतीय समाज व्यवस्था आहे त्या व्यवस्थेनुसार या ठिकाणी विषमता निर्माण झालेली आहे. परंतु खऱ्या अर्थानं स्त्री आणि पुरुष हे निसर्गाचे दोन्हीही समान अस्तित्व आहेत असं मी मानते. आणि म्हणून स्त्री आणि पुरुष दोघांनी समानतेवर आधारित असं जीवन जगावं हे पण माझ्या कवितेमध्ये बरेचदा मी लिहिलेलं आहे. दिला धम्म तथागताचा धम्मात सार आहे, धन्य झालो कर्तृत्वाने शील चमकदार आहे. दिला धम्म तथागताचा धम्मात सार आहे, धन्य झालो कर्तृत्वाने शील चमकदार आहे. तुझ्या लेखणीची धार, तुझ्या लेखणीची धार फार अनमोल आहे. विचाराची ओल आहे, जीवन समतोल आहे. विचाराची ओल आहे, जीवन समतोल आहे. भीमा तुझ्या बोलाचे जीवनात मोल आहे. भीमा तुझ्या बोलाचे जीवनात मोल आहे. विचाराची ओल आहे, जीवन समतोल आहे. विचाराची ओल आहे, जीवन समतोल आहे. आम्ही स्वप्न बघतो समतेचे, मंत्र जपतो दया, क्षमा आणि शांतीचा. पण हे ढेकून रक्त पिऊन थकले, आता मांस खात असतात. अशा कातरवेळी भैरवी गाण्यात अर्थ नसतो. ही वेळ आहे रणदुंदुबी फुंकण्याची. वाचायला अमृता प्रीतम पण आवडतात मला, मुंशी प्रेमचंद. आणि रूट्स मला आवडलेलं सर्वात आवडतं पुस्तक माझं रूट्स आहे. त्याच्यामध्ये त्या माणसाने जे कष्ट घेतले, आपण कोण होतो, आपलं मूळ काय आहे हे शोधायचे जे कष्ट घेतले ना त्या व्यक्तीने, त्या कष्टाचं मला फार कौतुक वाटलं. अगदी पार आफ्रिकेच्या जंगलात जाऊन ते आधीचे भाट वगैरे आपल्याकडे जसे भाट राहायचे ना, तसे ते काही त्यांच्या
आफ्रिकेमध्ये राहायचे. फार त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांनी आपल्या पूर्वजांचा शोध घेतला लेक सॅलीला. ते फार आवडलं मला. अलीकडे ज्या काही कवयित्रींनी आपल्या कवितांमध्ये त्यांचं जे जगणं आहे, जगणं म्हणजे अंतर्गत जे जगणं आहे, ज्याला कौटुंबिक कलह नाही म्हणणार आपण, पण जी एक जगण्यातील भेदरेषा आहे ती भेदरेषा त्यांनी साहित्यामधून कवितेतून मांडणं सुरू केलेलं आहे. आणि ती एक चांगली गोष्ट आहे. कारण काय आहे की एक आंबेडकरी विचाराचा माणूस किंवा आंबेडकरी विचाराची कवयित्री म्हटल्यानंतर तिच्याकडे पाहण्याचा तिची प्रतिमा ही वेगळी आहे आणि ती असावी, मी या मताची आहे. कारण त्या कवयित्रीने जो एक विचार स्वीकारलेला आहे तो समतावादी विचार आहे. आणि म्हणून तो समतावादी विचार केवळ सांगण्यासाठी नव्हे तर तो एकूण जीवनामध्ये आचरणात आणावा आणि आणला पाहिजे. पण नेमकं तसं होत नाही. म्हणजे समाजामध्ये कसं आहे, स्त्री पुरुषांच्या संबंधाच्या संदर्भात म्हणजे व्यवहार म्हणत आहे मी, या संदर्भात तो विचार जो आहे समतावादी विचार तो तेवढ्या प्रकर्षाने अजूनही स्थापित झालेला नाही आहे. कारण काय आहे की तो विचार त्याला कारण मी जेव्हा शोधते तो का अजूनही आचरणात आलेला नाही किंवा ती संहिता आम्ही का पाळत नाही, त्याचं मला एक कारण दिसते. आता विस्ताराने खूप काही सांगण्यासारखं आहे पण तेवढं मी सांगू शकणार नाही. त्याचं कारण एक दिसते की अजूनही आम्ही जरी फुले आंबेडकरांचे विचार स्वीकारलेले असले तरी पुरुष अजूनही भारतीय संस्कृतीतली जी पुरुष प्रधानता आहे ती पुरुष प्रधानता त्यातून सुटलेली नाही, तो त्याचा बळी आहे. म्हणजे आम्ही जरी बाबासाहेबांच्या विचाराचे म्हणवत असलो तरी जात हा फॅक्टर आमच्यामधून पूर्ण गेला असं म्हणता येत नाही. कारण बरीचशी अशी उदाहरणं आहे की आम्हीही मुलीला म्हणजे घरामध्ये बाबासाहेबांच्या विचाराचं म्हटल्यानंतर एक समान भाव आमच्यामध्ये ज्या पद्धतीने स्थापित व्हायला पाहिजे होता, जेवढा मुरायला पाहिजे होता तेवढा मुरलेला नसल्यामुळं आम्ही पोरीकडे वेगळं पाहतो, पोराकडे वेगळं पाहतो. आम्ही पोरीला जास्त काम सांगतो किंवा म्हणजे हे काम वाटून दिलेली कामं जी आहेत तर तो दिसत नाही पण सुप्तपणे तो एक तुमच्या व्यवहारामधून की तुमच्या जगण्यामधून ती गोष्ट जाणवल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून हा प्रत्यक्ष व्यवहारामध्ये मुलींशी वागताना मुलांशी वागताना तुमचं जे वर्तन आहे ते वर्तन अगदी काटेकोर असावं. ती अट ते काही पथ्य आम्ही आंबेडकरी विचाराचे म्हणवल्यानंतर ते पथ्य आम्ही पाळायलाच पाहिजे या मी मताची आहे. कारण या विचारांना एक नैतिक मूल्य आहे. कारण तुमच्यासोबतची जी माणसं आहेत, तुमच्या समाजातली जी माणसं आहेत त्यांच्यासोबत वागताना जे मानवी संबंध आहेत ते मानवी संबंध तुमच्या वर्तनातून प्रभावित करतात. माणसं चेतवत असतात चिरेबंद तळातील बंदिस्त पाणी, माणसं चेतवत असतात चिरेबंद तळातील बंदिस्त पाणी आणि मुक्त करतात जळातळातील सनातन आदिमता. त्यांच्या पापणीतील अवकाशात असते निळ्या नभाची तेजोमय आभा अबाधित. त्यांच्या पापणीतील अवकाशात असते निळ्या नभाची तेजोमय आभा अबाधित. असतात त्यात पेरलेले कायम सुरुंग, पाशवी सत्तासनांना चूड लावणारे. माझ्या लेखनावर वामनदादांनी जी मला लहानपणी गाणी ऐकवली, गीत असते, त्या गीतांमुळे जो मला सामाजिक चळवळीचा बाबासाहेबांच्या चळवळीचा प्रभाव पडला तो अतिशय लहानपणी कोरला गेला माझ्या मनात बाबासाहेबांच्या आणि वामनदादांच्या गीतांचा. मासळी बोले आपुल्या पिलाला, खेळ बाळा तू खाली तळाला. हे वामनदादांच्या काव्यात जी क्षमता होती, जी ताकद होती, जे प्रेम, जी ओढ गाण्यातली, त्यामुळे मी त्यांच्या कवितेकडे वळले लहानपणी. मासळी बोले आपुल्या पिलाला, खेळ बाळा तू खाली तळाला. दुनिया बघण्यास येशील तू वरती, व्यर्थ लागून जाशील गळाला. माय मुकते जिथे लेकर आला, आग लागो त्या वरच्या थराला. दुनिया बघण्यास येशील तू वरती, व्यर्थ लागून जाशील गळाला. असं वामनदादांच्या गीतांचा जास्त प्रभाव माझ्या कवितेवर पडला. मग हळूहळू मी गझलेकडे वळले.
बघितलं तर आम्ही फुले शाहू आंबेडकर ह्या विचार प्रणालीमध्ये म्हणजे काम पण करवतो. आपण ती कोणती रंगभूमी आपण रंगभूमी आविष्कार येतो ना. मला म्हणजे एक फार जुनी आठवण अशी आठवते की अण्णाभाऊ साठे, अमर शेख हे पुण्यामध्ये आलेले होते. मी त्यांना स्वतः बघितलेले होते आणि त्यांचा पोवाडा मी ऐकलं. आता मला शब्द वगैरे काय माहीत नाही, फार लहान होते, पण मला आठवतं हे विशेष आहे. या लोकांच्या विचारांचा पगडा माझ्यावरती होता. त्यामुळे सर्व स्पर्शी करणारी माझी कविता. आणि इथून पुढे मी तसाच प्रयत्न करणार की माझा जो विचार आहे, मला जे माझ्या जडणघडणीमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे, तर ते जे मला वाटतं ते प्रेक्षकांपर्यंत, वाचकांपर्यंत किंवा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. मला जे वाटतं ते, कारण सर्वसामान्याचं दुःख अजून चव्हाट्यावर येतच नाही मॅडम. कुठं येतं? नाहीच येत ना. अजूनही स्त्रीला अजूनही हेच करावं लागतं, 4 भिंतीच्या आतच तिला कुडावं लागतं. घरंदाज आम्ही संस्कृतीचं लेबल लावलेलं आहे, पण हे लेबलच आहे. हे लेबल फाडण्याचं धाडस कुणाच्या मध्ये? जिच्यामध्ये ते धाडस असतं तिला चांगलं म्हटलेलंच नाही कोणी. ठीक आहे म्हणेनात का? आणि माझी मुख्य प्रेरणा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माझे आईवडील आणि माझे वडील बंधू यांची प्रेरणा माझ्या काव्यामध्ये आहे. टाकलास असला परखड सवाल, मूलतत्ववाद्यांना करण्या निरुत्तर, आणि केले घोषित फतव्याने तुला काफर. तस्लिमा बानू, तुटून पडलीस तू हिंदू धार्मिक व्यवहारावरही. हिंदू स्त्रीला दिला जातो आजही शतपुत्रांचाच का आशीर्वाद. तुझ्या डोक्यात वळवळणारा प्रश्न, अगं का केला जाणार नाही स्त्री पुरुष पक्षपातीपणा. कुणीतरी विचारलं मुलाखत घेताना पहिल्याच प्रश्नात, कुठं बसून लिहिता तुम्ही? कुठं बसून लिहिता तुम्ही? कुठे स्टडी तुमची टेबल खुर्ची? मला बघायची आहे. जमलंच तर तुमचा एखादा फोटोही. हो नक्कीच. काय बघायचं आहे नेमकं? बघा ही पृथ्वीचे विस्तीर्ण पाठ, तिच्यावरच बसते मी अशी मान ठोकून. मी घेते लपेटून स्वच्या सळसळत्या संवेदनेत अवघी समष्टी. कविता लेखनामागची माझी जी प्रेरणा आहे ती अर्थातच दया पवारांच्या पोटी जन्म घेतल्याने आणि एकूणच एक लेखक म्हणून म्हणजे पिता लेखक म्हणून लाभला. आणि अर्थातच ज्या काळामध्ये दया पवार लिहित होते तो काळच सगळा एकूणच दलित चळवळीचा आणि साहित्य चळवळीचा सुद्धा अतिशय एकमेकांमध्ये मिसळलेला असा होता. आणि हे सगळं वातावरण मला माझ्या लहानपणी लाभलेलं आहे. म्हणजे मी जी आपण असं म्हणतो की संस्कार नावाची गोष्ट ही तुमच्या एकूण व्यक्तिमत्वामध्ये खूप खोलवर अशी प्रभाव टाकणारी असते. आणि मला असं वाटतं की त्या संबंध काळाचा, त्या काळातल्या सगळ्या उलथापालथींचा, चांगल्या अर्थाने घडणाऱ्या सगळ्या उलथापालथींचा, ज्याला त्या काळातल्या सगळ्या चळवळी कृतिशील हस्तक्षेप करत होत्या व्यवस्था परिवर्तनाच्या दिशेने बाबासाहेब आंबेडकरांच्या फुल्यांच्या एकूण प्रेरणेतनं. आणि मला असं वाटतं की ती कुठेतरी त्या संबंध काळाचा एक प्रभाव, संस्कार म्हणा. आणि मग नंतर कुठेतरी मी कॉलेजला असताना किंवा 9वी-10वीच्या काळामध्ये कविता लिहायला लागले. मला असं वाटतं कविता आणि जगणं यांना वेगळं नाही करता येणार. की जगत असताना जे फील होतं ना की आपण जसं श्वास घेतो तितक्या सहजतेनं प्रतिक्रिया म्हणून कविता
मला वाटतं लिहिली जाते ती माझ्याकडनं. म्हणजे ते ठरवून किंवा असं प्री प्लॅन खूप कमी असतं. आणि जे आपली वैचारिक भूमिका आहे, जे चळवळीशी आपलं बिलॉंगिंगनेस आहे, त्यामुळे मग ती कविता जी आहे ती आपली वैचारिक जाणीव जी असते ती अभिव्यक्त करण्यासाठी बाहेर पडते. असं म्हणजे असं म्हणता येईल की मी माणूस म्हणून जगताना आणि माणसांना माणूस म्हणून जगताना त्यांच्यावर त्यांच्या संबंधी जे शोषण असतं, अन्याय अत्याचार असतो, त्या सगळ्यांच्या विरोधात माझी कविता म्हणजे मोर्चा आहे, आंदोलन आहे, त्या पद्धतीनं ती कविता आहे. म्हणजे जिथे जिथे एक्सप्लॉयटेशन आहे, जिथे जिथे मानवाला मानव म्हणून सामाजिक स्थान नाकारलं जातं, त्या सगळ्या विरोधातलं बंड आहे ही कविता. म्हणजे असं मी स्वतः फील करते. आणि तो सगळा माझ्या कवितेचा आणि जगण्याचा विषय आहे. मग ती स्त्री असेल, दलित स्त्री असेल, एकूण इन जनरल ती कुठल्याही जाती धर्मवर्गाची स्त्री असेल जी दलितत्व जगत असते ती स्त्री आहे. आणि एकूणच भारतीय समाजव्यवस्थेमध्ये जे स्तरीकरण आहे आणि त्यात वेगवेगळे स्तर करून लोकांना जे दाबून दडपून टाकलेलं असेल तो माणूस असेल, तो सगळा माझ्या साहित्याचा, विचाराचा, जगण्याचा, आंदोलनाचा विषय आहे. म्हणजे आजच असं नाही, आजच्या किंवा भविष्यातल्या कुठल्याही कालखंडामधली स्त्रीमुक्तीची आणि एकूण मानवमुक्तीची जी चळवळ असेल त्या चळवळीला बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स, म्हणजे चार्वाकापासनं बसवेश्वरांची ही सगळी जी परिवर्तनाची, माणसाला माणूसपण देणारी जी चळवळ आहे, ती जी परंपरा आहे, त्या परंपरेला घेतल्याशिवाय आजचीच नव्हे तर भविष्यातली कुठलीही मानवमुक्तीची, स्त्रीमुक्तीची चळवळ उभीच राहू शकत नाही, असं माझं ठाम मत आहे. तुझी वाट चालताना डोळे निळूल्या नभात, तुझी वाट चालताना डोळे निळूल्या नभात, हातामध्ये संविधान भीम वाक्य काळजात, तुझी वाट चालताना, तुझी वाट चालताना भीमा येऊ दे मरण, तुझी वाट चालताना भीमा येऊ दे मरण, तुझ्या भीम वाक्यासाठी माझे पेटू दे सरण, तुझी वाट चालताना, तुझी वाट चालताना. ज्या वेळेला स्त्रीला स्वतःचं अस्तित्व कळेल, अस्तित्वासाठी ती बंड करून उभी राहील, त्यावेळेला ती आज जिवंत राहील. नाही तर आज ती भ्रूण हत्येनं मरत आहे, पूर्वी ती सती म्हणून मरत होती. आणि सर्वात मौलिक म्हणजे स्त्री आहे, स्त्री ऊर्जेचा घटक आहे ना. आणि समाजाची स्थिती, त्या समाजाची स्थिती कशी आहे, त्या स्त्रीच्या स्थितीवरून समाजाची स्थिती कळत असते. ज्या समाजाची स्त्री सक्षम असेल, तिचं शोषण होत नसेल, तिची मूल्य जपल्या जात असतील, तिच्या अस्तित्वाचा विचार केला जात असेल, तर तो समाज पुढे. तर समाजाची उन्नती ही स्त्रीवरून होत असते. ज्या समाजातनं मी वर आले त्या समाजासोबत मी बांधील आहे, म्हणून ज्या समाजामध्ये मी जगते त्या समाजाच्या व्यथा वेदना मांडणं हे मला माझं कर्तव्य वाटतं. अंगणामध्ये बसलेले असताना ती वैदिन आली. सुया घे, मणी घे, दाभण घे, फणी घे, घे ग माय अशी म्हणत ती माझ्यासमोरून गेली. तिथून मी पुन्हा घरामध्ये आले आणि टी व्ही लावला. रिमोट हातात घेतल्यानंतर मला टी व्हीवरती ब्रँड अम्बेसिडर वैदिन दिसली, जी म्हणत होती, हे क्रीम, ते क्रीम, ही चड्डी, ते बनियन, हा शॅम्पू, ते क्रीम, घे ग माय. हे असं सगळं जे होतं, म्हणजे माझे विषय जे आहेत समाजामध्ये मला जिथं जिथं जे दिसलं ते मांडावंसं वाटलं. असे म्हणजे एकूणच मग भांडेवाली असेल किंवा
रस्त्यावरती फिरणाऱ्या बायका असतील, या असे सगळे जे विषय आवडले ते घेतले. चळवळीच्या कविता लिहित असताना एक गोष्ट जाणवली, ठरवून नाही लिहिल्या, कुठल्याच गोष्टी मी ठरवून नाही लिहिलेल्या, पण समाजामध्ये फिरत असताना एक लक्षात आलं की चळवळ कुठंच दिसत नव्हती. सगळे गटातटामध्ये वाटून घेतलेले, म्हणजे अगदी जाणीवपूर्वक फुले, आंबेडकर, शाहू हे त्या जातीने वाटून घेतलेत. अण्णाभाऊ साठे मांगाच्या लोकांना आंबेडकरांपेक्षा मोठे वाटतात. ह्या सगळ्या ज्या जातीपाती आहेत, या जातीपातीमध्ये आपण आपली माणसं वाटून घेतली. आणि हे सगळं होत असताना सत्ता मिळवणं हे तर खरंच आहे, यांचं ध्येयच आहे, पण सत्ता मिळवत असताना चळवळ मात्र त्यांनी पूर्णपणे बाजूला टाकली. आणि जर तुमच्याजवळ निश्चित असं ध्येयच नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही नेमकं चाललात कुठं, दिशा कुठली आहे, हे सगळं मला इतकं विस्कळीत दिसायला लागलं की एकीकडे म्हणजे कवाडेंचं तोंड एकीकडे आहे, आंबेडकरांचं एकीकडे आहे, रासू गवईंचं एकीकडे आहे, रामदास आठवलेंचं एकीकडे आहे. हे सगळं असं दिसायला लागलं. म्हणूनच मी लिहिलं, काय पॅन्थर अखेर गवत खाल्लंस तर. काय पॅन्थर अखेर गवत खाल्लंस तर, ऐकलंय पोट दुखत असेल तर प्राणी गवत खातात. तुला काय झालं होतं अजीर्ण? खरं आहे पचत नाहीत बाबासाहेब. खरं आहे पचत नाहीत बाबासाहेब आणि पेलवतही नाहीत बुद्धीला. म्हणूनच की काय तुझ्यातला भीम तूच केला उणा. म्हणतात ना, महाराला सापडला एकाना आणि महार चाले उताना. मी आता एक गोष्ट सांगू का, मी कवितेशी अगदी प्रामाणिक आहे. म्हणजे जिथं मला असं आत्म वाटतं ना की हे मांडायलाच हवं, ते मी मांडते. पण हे सगळं बघत असताना समाजामध्ये ज्या दुःख वेदना आहेत त्या मुखर करणं अतिशय आवश्यक वाटतं. दलित कवयित्री म्हणजे तिचं भोगलेलं जगलेलं जीणं म्हणजे तिची कविता. मी म्हणते की इतर सवर्णीयांपेक्षा दलित स्त्रियांचा जास्त छळ होतो घरात नवऱ्याकडून वगैरे, कारण ती पूर्वपरंपरा आहे. ही उच्चवर्णीय पांढरपेशे लोक म्हणजे आपल्या समाजाचा त्यांनी खूप छळ केला, आपल्या पुरुषांनाही अपमानित केलं. मग कसं बाहेर अपमानित होऊन आल्यानंतर त्या माणसाची स्त्री हीच एक अधिकाराची वस्तू असते. मग तिला झोडपून काढायचं, तिलाच हे करायचं. माझा असा अनुभव आहे की इतर समाजापेक्षाही भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा आपल्या दलित पुरुषांवर जास्त आहे आणि त्याचे भोग दलित स्त्रियांना जास्त प्रमाणात भोगायला. कविता ही काही माझ्या याच्यात नव्हतं, परंतु ही एक आंतरप्रेरणा आहे माझी. मनात काही गोष्टी नसताना सुद्धा अचानक मुलांकडे शाळा शिकवत असताना मला त्या मुलांकडून प्रेरणा मिळाली आणि पुढे त्या प्रेरणेतून पुढे मुलांसाठी मी बालकविता लिहिल्या, त्यांच्यासाठी गाणी लिहिली आणि त्या कविता त्यांच्याकडून घेता शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम करता मला ते पुढे एक सुचत गेलं असं. आणि त्या सुचण्यातून एक विषय माझ्या पुढे आला, सामाजिक घ्या किंवा इतर याचे घ्या. आणि बाबासाहेबांचं साहित्य जेव्हा वाचलं तर त्या साहित्यातून मला ही प्रेरणा मिळाली. आणि बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी जे केलेलं आहे त्यांच्या याचं मी कोणत्या याच्याने वर्णन करावं हे माझ्या अंतर्मनाने विचार करून मी ह्या सगळ्या कविता लिहिल्या.
मी ॲक्च्युली ब्युटी एक्सपर्ट, जे ब्युटी कन्सल्ट म्हणतात आपण, कन्सल्टिंग करतो. परत लाग्रेस ब्युटी क्लिनिकची मी प्रोपरायटर आहे, म्हणजे ओनर आहे. एरोमा थेरपिस्ट आहे. एरोमा थेरपीवर पण मी पुस्तक लिहिलं आहे. तसेच माझे 4 पुस्तकं आले आहेत. म्हणजे मी लेखिका आहे आणि सौंदर्यावर, आरोग्यावर मी 50पेक्षा जास्त लेख लिहिले आहेत. आणि ह्या ब्युटी क्षेत्रामध्ये येऊन महिलांशी संबंध आलाच आहे. परंतु माझ्या कविता वाचून महिला म्हणतात की ह्या माझ्याच वरच लिहिली आहे. प्रत्येक जी महिला कविता वाचते ती प्रत्येक महिला म्हणते की हे माझ्यासाठी पुस्तक आहे. तुम्ही पूर्ण माझी व्यथा तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये लिहिली आहे असं. हे तर आंबेडकरी साहित्याचा तर वारं माझ्या डोक्यात होतंच, परंतु एक स्त्री म्हणून माझे काही प्रश्न होते की माझ्या गरजा, माझं अस्तित्व आणि माझं मी पण हे कुठे लुप्त झालं. मी म्हणजे भरारी मारणारी स्त्री, एकदम क्षितिजाकडे बघणारी स्त्री, आणि तिथपर्यंत मला झेप घेता आली नाही. माझ्या वैवाहिक जीवनात मला झेप घेता आली नाही. तर ती जी कोंडी झाली होती माझी सगळी, ती त्या प्रश्नातूनच माझी निर्मिती झाली. तू माझ्या डोळ्याचेच माप घेतलेस, नजरेचे नाही. तू ओठांची महिरप मोजलीस, शब्दांची सुरावट नाही. तू ओठांची महिरप मोजलीस, शब्दांची सुरावट नाही. तू पाऊलांचे हळुवारपण अनुभवलेस, पदन्यासाचे पडघम नाही. तू नाजूक बोटातच अडकून पडलास, हाताच्या मुठ्ठीकडे लक्षच नाही. वरवरचा सारा अंदाजच तुझा चुकीचा. हा सगळा वरवरचा सारा अंदाजच तुझा चुकीचा. आत घुमतोय बेफाम वारा, कायम माझ्या मुक्तीचा, कायम माझ्या मुक्तीचा. लिहिण्यामागची नेमकी भूमिका हे बघा, सगळ्यात सुरुवातीला मी सांगते, स्वानुभवाशिवाय कविता स्फुरत नाही. आणि माझ्या सगळ्या कविता स्वानुभवातूनच स्फुरलेल्या आहेत. काही आजूबाजूला काही जाणवलं, ते जाणवण्यापूर्वीसुद्धा मी आधी अनुभवलं, त्यामुळे मला कविता स्फुरलेली. विसर्जित केलंय आम्ही वर्षानुवर्ष देव्हाऱ्यात बसवलेल्या त्या सहनशीलतेच्या देवीला. फोडून टाकलंय आम्ही मखरात बसून मिरवणाऱ्या त्या समर्पणाच्या मूर्तीचं. त्यागाची भरजरी महावस्त्र ठेवलीत आम्ही टांगून. त्यागाची भरजरी महावस्त्र ठेवलीत आम्ही टांगून. कारण आम्हाला जगायचं आहे फक्त माणूस म्हणून, फक्त माणूस म्हणून, फक्त. तर मी म्हणजे माझा मुलगा मेडिकलला सेकंड इयरला शिकत होता आणि त्याचं अपघाती निधन झालं. आणि त्याच वेळेला माझा कथासंग्रह 6वं बोट हा प्रकाशित करायचा होता आणि त्याला ही लिहायची होती अर्पण पत्रिका, आणि ते संपादकांकडे होतं काम, सगळं चालू होणार होतं. आणि त्याच्या निधनामुळे माझ्या मनाची जी काही अवस्था झाली होती, तर ते सगळं आधी त्या सुरुवातीच्या काळात तर अगदी बधिरच झालं होतं मन, पण मग एक अशी उत्स्फूर्तपणे त्याच्याबद्दल मी काही जे शब्द लिहिले, तर ते शब्द असे कवितेतच आले. आमच्या वेळेला जे आम्ही भोगलो, म्हणजे प्रत्यक्ष जाती येतात, आता अप्रत्यक्ष आहे. म्हणजे जाती आहे तिचेच आहे, फक्त आपले संदर्भ बदलले जातीयतेचे, पण ते तोच आहे प्रकार. मग बदलत्या संदर्भानुरूप किंवा आता जी औद्योगिकरण होत आहे, खाऊच्या संस्कृती आहे, ग्लोबलायझेशन जे आलं आहे, तर त्या अंगाने
त्या अंगाने ती कविता जायला पाहिजे किंवा बदलते संदर्भ आपल्या कवितात आले पाहिजे. जसं की अरुण काळेच्या कवितेमध्ये खूप ते संदर्भ मिळतात बदलत्या याचे. तर तसे बदलत्या परिस्थितीचे सामाजिक परिस्थितीचं भान ठेवून तशी ती कविता यायला पाहिजे. आता आपण ते जुन्या याच्यात नको आहे की आम्ही काय केलं, आम्ही मृत्यूमास खाल्लं, आम्ही असं केलं, आम्ही गावाबाहेर होतो. आता आपण गावाबाहेर आहोत ना, आता आपण आतमध्ये आलो. आपण वर्तुळाच्या आतमध्ये आलो, पण वर्तुळाच्या आतमध्ये येऊन पण आपण गेली का नाही गेली, फक्त संदर्भ बदलले, आपण आलो वर्तुळाच्या आतमध्ये. कविता लिहायची वाटते मला, कारण म्हणजे कसं मनात जे आहे माझं दुःख ते मी कवितेच्या रूपाने शाळेत वगैरे जात असताना किंवा असं, पण लग्नानंतर कसं सरांकडे सगळं कवितेचं वातावरण, सगळे कवी लोक चर्चा वगैरे, तर त्यांची चर्चा ऐकत असताना मला असं वाटायचं की इतके मोठे मोठे लोक कवी आपल्याकडे येतात, साहित्यिक गंगाधर पानतावणे सर, केशव मेश्राम, प्रमोद सपकाळे, तर आमच्याकडे खूप चर्चा करायची ते, म्हणजे मुक्कामी राहून खूप असं. तर मी सुद्धा मला वाटायचं की मी सुद्धा माझं मन मोकळं केलं पाहिजे कवितेच्या रूपाने. तर मग लिहिल्या कविता मी, मग सरांना दाखवल्या. पहिले वाचक सरच आहेत. सर म्हणाले की तू छान लिहिते, पण आणखी चांगलं हे कर मान. मग मी परत व्यवस्थित हे करायला. पंख छाटण्यासाठी पाजळती तलवारी, सहन होईना माझी आकाश भरारी. माझे पेटले आकाश झाले विद्रोहाचे श्वास, काळोखल्या स्वप्नांना सूर्यफुलांचा ध्यास, काळोखाच्या स्वप्नांना सूर्यफुलांचा ध्यास. मी आदिवासी समाजामध्ये जरी कवित्री असली तरी बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्री यांचं लहानपणापासूनच मला शिकत असताना त्यांचे विचार, त्यांचं कार्य आणि माझा समाज आणि माझं जगणं यातून मला दुःख, वेदना, समाजामधली असमानता, जे दैन्य आहे, दारिद्र्य आहे, दुःख आहे, शोषण आहे, पीडा आहे, या सर्वावरून असं वाटलं की मी सुद्धा दलित वर्गामध्ये मोडते. कारण माझं प्रेरणास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि त्यांच्या विचारामुळेच मला शिकायला नवं बळ मिळालं, नवा प्राणवायू मिळाला. आणि त्यामुळे माझी भूमिका स्पष्ट करताना मी असं म्हणेल की दलित कवयित्री म्हणून किंवा दलित लेखिका म्हणून मी सुद्धा दलित साहित्याच्या जवळची आहे. आणि ज्या साहित्याने मला नवं बळ दिलं, लिहिण्याची ताकद मिळाली आणि समाजामध्ये किंवा जगताना माणूस म्हणून आपली भूमिका, आपले विचार, आपल्यामधल्या पीडा वेदना या व्यक्त करताना जे मला बळ मिळालं ते खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामधून मिळालं. त्यामुळे निश्चितच मी दलित कवयित्री म्हणून किंवा दलित साहित्यामधली स्वतःला मानून घेते, यामध्ये काही शंका नाही. आणि त्यानुसार माझं लेखनसुद्धा ज्या वेदना आहे, दुःख आहे, त्यामध्ये महिला, नंतर आदिवासी समाज, दलित महिला आणि तळागाळातल्या ज्या महिला आहेत त्यासुद्धा दलित वर्गामध्येच मोडतात. कारण भारतीय संस्कृतीमध्ये किंवा समाजव्यवस्थेमध्ये दलिताची व्याख्या करताना अस्पृश्य समाज तर आहेच, पण त्यासोबतच तळागाळातले जे लोक आहे त्यांच्यासोबत महिला ह्यासुद्धा आलेल्या आहे. त्यामुळे दलित कवयित्री म्हणताना किंवा दलित साहित्यिक म्हणून घेताना मला अभिमानच वाटेल, त्यामध्ये काही शंका नाही. बाबासाहेबांचा जो विचार आहे त्यानुसार मी माझं लेखन, माझ्या लेखणीमधून मी शब्दबद्ध केलं आणि फुलांचे हार गजरे न करता माझी लेखणी ज्वालाग्रही, एक रक्तरंजित जी पळस फुले राहते त्याप्रमाणे ज्वाला, वेदना, त्याची तेज आणि आक्रोश हे घेऊन मी माझ्या कवितेमधून माझी प्रत्येक कविता मी मांडत असते. कविता तर ती तर अगं
लहानपणापासूनच असते, ती तर आतूनच उगवते. त्याच्या प्रेरणा काय, आपण तर कवयित्री आहोतच असं वाटतं मला. आणि अगदी मी लहान होते तेव्हापासूनच कविता लिहिते किंवा नाटकं लिहिते, ते स्टेज करते. मुलांसाठी किती नाटकं लिहिली मी माझ्या मुलांसाठी, आणि दरवर्षी ती बसवून नृत्य नाट्य लिहून बसवली. दरवर्षी मुलं आलीच पाहिजे स्टेजवर म्हणून. किंवा मी छोटी मुलांसाठी गाणी लिहायचे, साहेब आमचे म्हणायचे, चाली लावायचे घरात लेकरांसाठी. असं आमचं घरच कुटुंब रंगलंय काव्यात असल्यासारखं, आणि ती आतूनच असते प्रेरणा. त्यामुळे मी सतत लिहितच जाते. भूकंप आला तर मी सगळ्यात आधी काय घेऊन बाहेर पडेन, माझ्या डायऱ्या कवितेच्या. सोडणार काहीही नेणार नाही. इतकं माझं कवितेवर प्रेम आहे माझ्या. ऑफकोर्स ना, बाबा साहेबांशिवाय पर्यायच नाही ना. त्यांचा जो समतेचा विचार आहे, त्यांचा जो माणसाला माणूस म्हणून जगवण्याचा विचार आहे, तो दलितच नाही तर सगळ्या समाजातच तो गेला पाहिजे. मी कालही भाषणात तेच म्हणाले की बुद्धाचा विचार आणि बाबासाहेबांचा विचार तोच या जगाला तारणारा आहे. खेड्यापाड्यांमध्ये म्हणा, दलितांचे होत असणारे त्रास किंवा त्यांची गरिबी किंवा त्यांचं ते मागासलेपण गेलेलं नाही आहे. त्यांच्यासाठी कामही करण्याची गरज आहे, आणि त्या लोकांनी त्यांच्या व्यथा मांडण्याची देखील गरज आहे. त्यामुळे एका बाजूनी ते तर चालतच राहील, पण दुसऱ्या बाजूनी जसं आता प्रज्ञा पवार वगैरे लिहायला लागली, तिचा मी कथासंग्रह वाचला परवाचा, तर तो सगळा असा सुशिक्षित बाईच्या असलेल्या व्यथांचाच तो आहे. त्यामुळे ज्यांना ते चटके बसणार नाही त्या या मुख्य प्रवाहात येऊन लिहितील, दलित असल्या तरी देखील. परंतु दलितची दुःख काही अजून दूर झालेली नाही. फुले शाहू आंबेडकर हा विचार मर्यादित नाही, हा फार मोठा जागतिक स्वरूपाचा विचार आहे. आणि या विचारामध्ये बसणारे अनेक क्रांतिकारी लोक आहेत. या सर्वांचा स्टडी दलित कवयित्रींनी करावा, आवर्जून करावा, आणि नंतर आपल्या काव्याला कसं स्वरूप येतं, कसं भाष स्वरूप येतं हे बघा. आणि विशेष म्हणजे चिड येते मला त्या स्वार्थी नेत्यांची. सर्वात जास्त मेन म्हणजे म्हणजे जेव्हा गरज असते त्यांना तेव्हा खूप हे करतात, चला बा तुमचं आम्ही असं करू तसं करू, असं एकदम संपर्कातली जवळची सहवासातली. आणि जेव्हा मला माझ्यावर अनुभवलेले, जेव्हा मला गरज पडली तेव्हा त्यांनी म्हणजे दारातही उभं नाही म्हणजे न केल्यासारखं. तर असं वाटते की बा ते हे असे स्वार्थी नेते स्वतःच्या म्हणजे स्वतःला खुर्ची मिळावी किंवा स्वतःचा हे व्हावं, समजा जगजाहीर आपले प्रशंसा व्हावी किंवा नाव व्हावं, त्याकरताच म्हणून तुम्ही ते उभे राहता, राजकारणामध्ये येता, आणि मग आपले जे गरीब बांधव आहे ज्यांना गरज आहे त्यांची मदत करत नाही तर मग काही अर्थ नाही. आणि आपला समाज सोडून दुसऱ्यांच्या पक्षामध्ये जायला तयार जातात. त्याच्यावर तर असं वाटते की बा यांना नेऊन कुठेतरी गोळ्या झाडून द्या. खरंच वाटते असं म्हणाला की बा यांना गोळ्या झाडून म्हणजे हे करून टाका, काय बात करून टाका आपल्या समाजामधून, त्यांच्या याच्यातून ते बौद्ध समाजाचा जे धर्म आहे तो काढून टाका, असं वाटते. खरंच वाटते. मुलाची वाट बघता बघता 5 गर्भपात केले. मुलाची वाट बघता बघता 5 गर्भपात केले. बाईच्या गर्भाला सुपीक काळी जमीनच समजले. 20वे शतक आलं तरी आली नाही समानता. 20वे शतक आली नाही तरी समानता. गर्भपात करताना लपून बसते आईची ममता. गर्भपात करताना लपून बसते आईची ममता. गर्भात पदार्पण होताच त्याला काढते पडद्यावर. गर्भात पदार्पण होताच त्याला काढते पडद्यावर. लिंगाचे परीक्षण करून वार करते स्वजीवावर. या सुंदर जगात येण्याआधीच तिला ठेचून काढते. या सुंदर जगात येण्याआधीच तिला ठेचून काढते. मायेच्या पदरात न घेता तिला गटारात टाकते. गटारात टाकताना डोळ्याची कडाही ओलावत नाही. गटारात टाकताना डोळ्याची कडाही ओलावत नाही. स्वतःचा अंश ठेचाळल्याचे दुःखही नाही तिळी मात्रही. पहिल्या मुलीच्या वेळी वाजवतात ढोल तासे. पहिल्या मुलीच्या वेळी वाजवतात ढोल तासे. दुसरीच्या वेळी प्रथम मातेच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहते. दुसरीच्या वेळी प्रथम मातेच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहते. जगात येण्याचा हक्क तिच्याकडून हिरावून घेतात. जगात येण्याचा हक्क तिच्याकडून हिरावून घेतात. बाहेर येण्याआधीच तिला मारून टाकतात. कुळाला दिवा पाहिजे म्हणून आजही नवस करतात.
कुळाला दिवा पाहिजे म्हणून आजही नवस करतात. दारावरचा वेल त्याच्यामुळेच हिरवा राहतो असे समजतात. बाकीचे माताच प्रथम या क्रियेला तयार होते. माताच प्रथम या क्रियेला तयार होते. सर्व अन्याय अत्याचार करण्यास कारणीभूत एक स्त्रीच असते. सामाजिक भान शेवटी आपल्याला येतच ना. एक वय असं आपण ओलांडलं ना की तेव्हा सामाजिक भान येतं आपल्याला. त्याच्याआधी कसं आपण कुटुंबातच असतो फार असं, आणि जेव्हा आपण बाहेर बघतो तेव्हा ते बाहेरचे सामाजिक प्रश्न ना ते आपले होतात आणि त्याचं मग प्रतिनिधित्व आपल्याकडे येतो असं आपल्याला वाटतं. आणि ती प्रातिनिधिक कविता होती माझी. तर त्याच्यामध्ये मी असले ना तरी असते ती बाकीच्यांची कविता असते. बाकीच्या बायका बोलू शकत नाही आणि मी ते सांगू शकते, एवढाच फरक आहे. आईवडिलांना सामाजिक कार्याचीच आवड आहे. म्हणजे मला कळायला लागलं असून ते सामाजिक म्हणजे जास्त घर कमीच आणि बाकीच जास्त. वडील प्राथमिक शिक्षक असल्यामुळे ना दिवसरात्र शाळेतच असायचे. पूर्वी रात्र शाळा असायच्या, PSCची वगैरे मुलं असायची आणि तेव्हा मी त्यांच्यासोबत जायची रात्रशाळेत वगैरे. त्यांच्या रात्रीचा अभ्यास घ्यायचे आणि त्यामुळे मला कळलं की एवढं बाबा घराला पण महत्त्व दिलं पाहिजे, पण बाकी सामाजिक जे भान असतं ना ते ठेवून सामाजिक बांधिलकी जपत जर जगलं ना तरच ते खरं जगणं असतं आपलं. तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करू शकत नाही हे कळले तेव्हा त्याने रचले अनेक चक्रव्यूह आणि मीही भेदत राहिले निर्भयपणे. त्यांचे नकार आणि मला सतत नाकारणे यातूनच कणखर बनत गेले. कधीही भरून येणारे डोळे धीट झाले हळूहळू. आपली पावले जमिनीवर घट्ट रोवून आकाश कवेत घेण्याचा माझा प्रयत्न चालूच राहील शेवटच्या श्वासापर्यंत. मात्र माझ्यावर आघात करणारे, माझ्यासाठी चक्रव्यूह रचणारे, मला नकार देणारे, नाकारणारे माझ्यासोबत असेच राहिले तर मी भेदत राहीन चक्रव्यूह, पचवत राहीन नकार, मग मीच होईन सूर्य, लाव्हा आणि बरेच काही. असं नाही की ती कवित्री इतर जातीची जरी असली तरी ती जर त्या कविता लिहित असेल निश्चितच ती आंबेडकरी चळवळीतली कविता आहे. आणि अशा कवित्रींनी त्या फक्त बौद्ध समाजातल्याच असल्या पाहिजे किंवा मागासवर्गीय समाजातल्याच असल्या पाहिजे कवित्री असं नाही. बऱ्याच कवित्री अशा आहेत की त्या इतर समाजाच्या सुद्धा आहेत. आमच्या वाशिमला सुद्धा एक कवित्री आहे शांता शिंदे म्हणून, तर त्यासुद्धा कवित्री इतर समाजाच्या आहेत. पण त्या अशा कविता लिहितात की त्याच्यामध्ये जाणीव जागृती होते. आंबेडकरी चळवळीचा अंश त्याच्यातून दिसून येतो. एक फांदी तुटली असती तर दुसऱ्या फांदीवर घरटे बांधले असते, पण झाडच उन्मळून पडलेले. पक्षी सैरभर झाले नव्या झाडाच्या शोधात. हे चांगले ते चांगले पक्षात चिवचिवाट होता. आता मात्र घरटे बांधण्याचा विचार पक्ष्यांनी सोडून दिलेला दिसतो. इतक्यात पक्षी गटागटाने फिरताना दिसतात. पक्षी गटागटाने फिरताना दिसतात. मला स्वतःला असा खूप खेद वाटतो, विषाद वाटतो की मी लहानपणापासून ज्या वातावरणामध्ये वाढले आणि ज्या संस्कारांमध्ये वाढले तिथे मला आंबेडकरांची ओळख नाही झाली. आणि आपल्याकडे आंबेडकरांची ओळख बऱ्याच लोकांना मोठं होईपर्यंत, प्रौढ होईपर्यंत शालेय शिक्षणाबाहेरचं वाचन, अवांतर वाचन केल्याशिवाय आंबेडकरांचा परिचय होत नाही. खरं म्हटलं तर तो शालेय शिक्षणातून, पाठ्यपुस्तकातूनच द्यायला हवा. जो युगप्रवर्तक नेता आहे त्याची ओळख तुम्हाला शाळेत गेल्यापासून करायला हवी, पण ही शिक्षण व्यवस्था, इथली व्यवस्था ती करत नाही. आता कसं आहे बघ की बंधू भगिनींनो अमेरिकेत जाऊन म्हणणारे विवेकानंद तुम्हाला शाळेतल्या पुस्तकामधनं भेटतात, किंवा मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही हे सांगणारे टिळक सगळ्यांना माहिती असतात, किंवा कोलू ओढणारे सावरकर सगळ्यांना माहीत असतात, पण हौद खुला करणारा फुले माहीत नसतात. किंवा ज्यांनी रक्ताचं पाणी केलं आयुष्यभर, ज्यांनी मंत्रीपद सोडलं बायकांच्या कायद्याच्या याच्यासाठी,
त्या आंबेडकरांची ओळख आपल्याला पाठ्यपुस्तकातनं होत नाही, ती आपल्याला बाहेरनं मिळवावी लागते. आणि माझ्या बाबतीतही तसंच झालं. मी ब्राह्मण वस्तीमध्ये वाढले, ब्राह्मण संस्कारांमध्ये वाढली, त्यामुळे मला बाबासाहेबांची ओळख फार उशिरा झाली. भीम सॉंगची प्रेरणा अशी की मी ज्या खेड्यात जन्माला आले, मी एका बौद्ध परिवारात जन्माला आले. मागासवर्गीय एक महार समाज, धर्मांतरानंतर बौद्ध समाजला जाणारा, आणि साहजिकच घरात वातावरण जडणघडण एक बाबासाहेबांच्या विचारांनी भारलेली होती, आंबेडकरी विचारांनी. आणि त्यामुळे मग बाबासाहेबांची जी एक बाबासाहेबांनी जी दलित समाजाला प्रेरणा दिली, जे महिलांना एक आत्मभान दिलं, समस्त महिला वर्गाला हिंदू कोड बिल देऊन, तशा प्रकारे त्यामुळे माझ्या ओठांवर बाबासाहेबांची गाणी खेळू लागली. होळीच्या महिन्यात हो, होळीच्या महिन्यात पळस फुले चारी वाटा, पळस फुले चारी वाटा. भीमराव माझा राजा दलितांचा मोठा, राजा दलितांचा मोठा. निळा ग मांडव बाई देतो दारी शोभा, बॅरिस्टर भीम माझा भाषणाला उभा, बॅरिस्टर भीम माझा भाषणाला उभा. आणि एक कल्पना सांगते लेडी खेड्यातल्या बायकांची कशी असते. जात्यावरची लोकगीतं तुम्ही ऐकलेली आहेत की कल्पनाशक्ती कुठपर्यंत जाऊ शकते बघा. सोनियाचे तोडे रमाबाई केव्हा केले, सोनियाचे तोडे रमाबाई केव्हा केले ग, रमाबाई केव्हा केले. रमाबाई म्हणतात, दिल्लीला गेले बाबा इमानानं धाडून दिले, दिल्लीला गेले बाबा इमानानं धाडून दिले. सोनियाची तोडे रमाबाईच्या हातात, उजेड पडला ना भीमरायाच्या रथात. मी अपंग असल्यामुळे मोर्चामध्ये किंवा याच्यामध्ये जात नव्हती, पण तरी मी स्वतः अनुभवत होती ते नामांतराची चळवळ काय आहे आणि कसे मोर्चे असतात, काय असते, हे सगळं मी स्वतः अनुभवत होती. आणि मग एक असं म्हणजे कवी संमेलनाच्या माध्यमातून मग मी माझ्या कविता सादर केल्या. आणि मग दलित कवी, मग खऱ्या अर्थानं मग मला दलित कवी काय असतो, कसा उद्रेक होतो, आणि त्या कवितेतून मग मी माझं दुःख सोडून मी समाजाचं दुःख काय असतं, समाजातल्या आपल्या ज्या अनिष्ट चालीरीती असतात, ज्या समाजामध्ये जे आपलं दुःख असते, समाजातलं काय दुःख असते, ते मी माझ्या कवितेतून मांडायला लागली. आणि मग मला कळायला लागले की दलित कविता ही असते. दलित कविता केवळ आपलं स्वतःचं दुःख मांडणं नाही, तर सामाजिक दुःख, स्वतःच्या दुःखातून सामाजिक दुःख काय असते हे कवितेतून मी मांडायला लागले. आणि खऱ्या अर्थानं अजून आपण आजच्या ज्या कवयित्री आहेत, ज्या 20-25 वर्षातल्या त्या सगळ्या सोफिस्टिकेटल्या, ज्यांनी जे आम्ही भोगिले, ज्या पहिल्या पिढीतल्या किंवा ज्या दुसऱ्या पिढीतल्या कवयित्रीनं जे भोगलं ते लिहिलं. पण आता ज्या कवयित्री आहेत त्यांच्या वाट्याला आमच्यासारखे दुःख आले नाही, त्यामुळे त्या वास्तववादी लिहितील, पण जे दुःख ज्या पहिल्या पिढीतल्या किंवा दुसऱ्या पिढीतल्या महिलांनी भोगलं ते आताच्या स्त्रियांना नाही आहेत. ते सुदैव त्यांचं एक, ते सुदैव नाही म्हणणार की बाबासाहेबांची मेहरबानी, बाबासाहेबांची उपकार म्हणून त्यांच्या वाट्याला ते दुःख नाही आलं, बाबासाहेबांच्या उपकारामुळेच. आणि म्हणून त्यांनी बाबासाहेब आता एक प्रगल्भ मांडलं पाहिजे, त्यांनी बाबासाहेबांची प्रगल्भ वाङ्मयीन दृष्टीनं बाबासाहेब मांडलं पाहिजे त्यांनी. असा आजच्या या नवीन कवयित्रीकडून मला तरी अपेक्षा आहे. तिमिरात गर्भ गवसला नाही तरी तिनं साथ घातली नाही प्रकाशाला, तिमिरात गर्भ गवसला नाही तरी तिनं साथ घातली नाही प्रकाशाला. धगधगत्या ज्योतीनं पेटविली विश्वाची ज्ञानगंगा, धगधगत्या ज्योतीनं पेटविली विश्वाची ज्ञानगंगा. अन तीरावरी गेला जोगिनीचा थवा, आणि उगम झाला सूर्यमालिकांचा.
आणि उगम झाला सूर्यमालिकांचा, त्यात भाजले गेले पिशाच्य योनीतले किडे. आणि उगम झाला सूर्यमालिकांचा, त्यात भाजले गेले पिशाच्य योनीतील किडे. हासल्या संस्कृतीच्या दिशा, हासल्या संस्कृतीच्या दिशा, सुरुंग पेटला. इन्क्लाब इन्क्लाब इन्क्लाब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. बाबा माझे कवी मनाचे असल्यामुळे मला हा छंद लागून गेला. आणि मग माझं शिक्षण फक्त 6वा वर्ग झालेला आहे. 7वीमध्ये गेली आणि माझी आजी वारली. आणि मग मला शेतातमध्ये काम करायचं भाग पडलं. माझी आई बाळातीन झाली आणि मला काम केल्याशिवाय काही हे नव्हतं. आणि मी शिक्षण सोडून दिलं. शेतामध्ये जात असताना निंदण करताना मी महिलांना सांगत होती की महिलांचा बा काय अन्याय अत्याचार आहे, अडाणी महिला आहेत. मग मी तेव्हापासून लिहिण्यास सुरुवात केली. महिलांच्या सर्व अडचणी पाहून अन्याय अत्याचार होत होता. मग चला आपण संघटन करू. तर मी संघटनेवर गाणे केले. करा संघटना आवाज, नका धरगो कसली लाज, हक्कासाठी लढू का आपण महिला मंडळ आज, असं मंडळ तयार केले मी. अपंग महिला येत होत्या, बाई आमच्याकडून काम होत नाही. मी म्हटलं घाबरून जाऊ नका, मी सुद्धा एक अपंग आहे आणि काहीतरी प्रयत्न करा आणि पुढे जा. नव्या पिढीला मला असा संदेश द्यायचा आहे की आपण शिकले सवरले आणि तुम्हाला प्रत्येकाला काय नोकरी मिळणार नाही, म्हणून स्वयंप्रयत्नाने त्याने कोणताही आपला रोजगार उभा करावा आणि आपल्या रोजगारातून आपलं मुलाबाळांना शिक्षण देऊन सामाजिक कार्य करून आपल्या कमाईतला 20वा हिस्सा जे कोणी अपंग आहेत, अनाथ आहेत यांनासुद्धा दान करावं. कारण आपल्या कष्टातला जर आपण 20वा हिस्सा दान केला अशा अनधड्या अपंगांना तर आपल्या जीवनात आनंद होईल आणि मनाला समाधान वाटेल असं मला वाटते. त्यांनी आपल्या कष्टातून काम कष्ट करून आईवडिलांसुद्धा सेवा केली पाहिजे. आणि असा थोर महापुरुषाचा शाहू फुले आंबेडकरचा विचार घेऊन त्यांनी असे पुस्तकं वाचावे आणि हे सामाजिक कार्य करावं. काही ना खाऊन उपाशी राहून मी पोराले दिलं व शिक्षण, काही ना खाऊन उपाशी राहून मी पोराले दिलं व शिक्षण. 7 गाठावर लुगड्याले बांधून बैकू दिलं नाही त्याचं लक्षण. 7 गाठावर लुगड्याले बांधून बैकू दिलं नाही त्याचं लक्षण. आता साहेब झाला माय बाप विसरला, आता साहेब झाला माय बाप विसरला. झिंगूबाई म्हणे होईल तुमचा तोटा, पोरगा साहेब झाला दाखवत मागे ना मोठा. 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 अब काय सांगू मैना नाही होती लय दैना. अब काय सांगू मैना नाही होती लय दैना. काम करताना पालू साहेब झाला दाखवत मागे ना मोठा. पोरगा साहेब झाला दाखवत मागे ना मोठा. पोरगा साहेब झाला दाखवत मागे ना मोठा. तुझी वाट चालताना भीमा येऊ दे मरण. तुझी वाट चालताना भीमा येऊ दे मरण. तुझ्या भीम वाक्यासाठी माझे पेटू दे सरण. तुझी वाट चालताना, तुझी
तुझी वाट चालताना